नमस्कार, रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लाडकी बहीण योजना पडताळणीची नवीन मोहीम सुरू, लाखो महिलांचे भविष्य ठरणार। लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत झालेल्या पडताळणीत 27 लाख महिला अपात्र ठरल्या। आता 26,34,000 महिलांची पुन्हा पडताळणी होणार आहे। अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन तपासणी करतील। पात्र महिलांनाच पैसे मिळतील तर अपात्रांना लाभ बंद राहील। महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत झालेल्या तपासणीत तब्बल 27 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत। आता सरकारने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत 26,34,000 महिलांच्या अर्जांची पुन्हा पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे। हा टप्पा लाखो महिलांच्या भवितव्याशी निगडीत असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष याकडे लागले आहे। अंगणवाडी सेविकांची घराघरात तपासणी। पुनर्पडताळणीसाठी अंगणवाडी सेविकांना घराघरात पाठवण्यात येत आहे। त्या महिलांकडे 4 चाकी वाहन आहे का? अन्य सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत का? सरकारी कर्मचारी आहेत का? यासह अनेक मुद्द्यांवर तपासणी होणार आहे। यापूर्वी परिवहन विभागाच्या मदतीने 4 चाकी धारक महिलांची यादी काढण्यात आली होती। बोगस लाभार्थींचा पर्दाफाश। आतापर्यंतच्या तपासणीत काही पुरुषांनीही चुकीने किंवा जाणून बुजून या योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे। त्यांच्याकडून आता मिळालेली रक्कम परत घेण्याची प्रक्रिया सुरू आहे। तसेच वयोगटात न बसणाऱ्या व एका कुटुंबातील 2 पेक्षा जास्त महिलांना योजनेतून बाहेर करण्यात आले आहे। पात्रतेनुसार लाभ। या पुन्हा पडताळणी दरम्यान अपात्र ठरलेल्या महिलांना तत्काळ लाभ बंद होणार आहे। मात्र पडताळणी पूर्ण झाल्यावर पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात थेट रक्कम जमा केली जाईल। ही प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी सरकारी विभाग, अंगणवाडी कर्मचारी आणि स्थानिक प्रशासन यांचा समन्वय साधला जात आहे। योजनेचे उद्दिष्ट आणि आव्हाने। लाडकी बहीण योजनेचा उद्देश गरजू महिलांना आर्थिक बळ देणे हा आहे। मात्र बोगस लाभार्थी आणि चुकीच्या माहितीमुळे पात्र महिलांपर्यंत लाभ पोहोचवण्यात अडथळे येत आहेत। त्यामुळे ही पुनर्पडताळणी मोहीम ही केवळ पडताळणी नसून योजनेच्या विश्वासार्हतेसाठीचा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।